नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात स्लाइटली पॉझिटिव्ह केलेली. ग्लोबल क्यूज तशा पद्धतीनं पॉझिटिव्ह होते. डाव जोन्स 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेलं. ऑलमोस्ट 1%ची तेजी डाव जोन्समध्ये काल झालेली फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसीनंतरनं. काल अमेरिकेचे 3 महिन्याचं पतधोरण त्याच्यामध्ये फेडरल रिझर्व्हनं 0.25 बेसिस व्याजदर कपात केली. मी कालही व्हिडिओमध्ये म्हणलेलं की 25 बेसिस व्याजदर कपात ही निश्चित आहे, पण फर्दर 2026मध्ये कशा पद्धतीने व्याजदर कपात होईल आणि गव्हर्नमेंटचा काय अजेंडा असेल फेडरल रिझर्व्हचा त्यावर मार्केटचे मुवमेंट राहील. आणि 2026मध्ये सुद्धा जवळपास 2 व्याजदर कपातीचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिलं. त्यामुळे US मार्केटमध्ये चांगली 500 पॉईंटची तेजी डाव जोन्समध्ये झाली. परिणामी ग्लोबल मार्केटसुद्धा चांगले पॉझिटिव्ह राहिले. आपणही चांगली पॉझिटिव्ह सुरुवात केली, पण 25,900 क्रॉस करायला सक्षम राहिलो नाही मॉर्निंग सेशनला. त्यामुळे परत पुन्हा सेलिंग आलं. ऑलमोस्ट निफ्टी 100 पॉईंट पॉझिटिव्हवरून 25,700 जो महत्त्वपूर्ण सपोर्ट लेवल आहे, आपण जे कालही डिस्कस केले, 25,700 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तिथंपर्यंत निफ्टी आला. पण त्यानंतरनं दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी न्यूज आली भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलला घेऊन. त्यामुळं मार्केटमध्ये जी दुपारनंतरनं रिकव्हरी बघायला मिळाली ती त्या न्यूज बेसिसला राहिली. भारताचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांनी स्टेटमेंट दिलं की अमेरिका आणि भारताचं मध्ये ट्रेड डीलला घेऊन चांगली चर्चा झाली आणि ऑलमोस्ट सगळे मुद्दे सॉर्ट आऊट झालेत. अमेरिकेचं एक 3 ते 4 सदस्यांचं डेलिगेशन भारतामध्ये आले ट्रेड डीलच्या चर्चेसाठी आणि ऑलमोस्ट सगळे जे काही कन्सर्न्स आहेत त्यांचे आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर दोन्ही देशांचं एकमत झाले आणि मार्चच्या आधी ट्रेड डील अनाऊन्स होऊ शकते अशा पद्धतीचं वक्तव्य चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांच्याकडून आलं. फॉरेन मिनिस्टर पियुष गोयल यांच्याकडनं सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा मिळाला आणि ही न्यूज जशी मार्केटमध्ये फ्लॅश झाली दुपारी 12-1च्या आसपास, त्यानंतरनं मार्केटनं चांगली मजबूतीनं रिकव्हरी परत पुन्हा पकडली आणि परत पुन्हा 25,700वरून निफ्टी जो आहे तो 25,900च्या आसपास येऊन बंद झाला. 25,900 क्रॉस होऊन मेंटेन होऊन फारसा टिकला नाही, पण 25,900 ऑलमोस्ट तिथं बंद दिला. ज्या पद्धतीनं 2 ते 3 वेळा 2-3 दिवस झालं 25,700वरून निफ्टी बाउन्स घ्यायला प्रयत्न करतो आहे आणि आज ज्या पद्धतीनं ट्रेड डीलची न्यूज आली त्यामुळे मार्केटनं जी रिकव्हरी दिली, तेव्हा जर मला वाटतं ही ट्रेड डीलची न्यूज चांगली राहिली आणि ग्लोबल क्यूज जर पॉझिटिव्ह राहिले तर मला वाटतं आपण उद्या निश्चित एक चांगला पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. आणि जर निफ्टी 26,000 क्लाइंब केली तर परत पुन्हा 26,200 ते 300पर्यंत जाण्याचा प्रयत्न निफ्टीचा राहू शकतो. त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह बायसनं उद्या आपण ट्रेड करू शकतो, कारण ज्या पद्धतीनं आज चांगली न्यूज बेस रिकव्हरी दिलेली आहे. मी कालही म्हटलं की रिकव्हरी आली तर न्यूज बेस येईल, पण फेडरल रिझर्व्हच्या न्यूजमुळं नाही आलं, पण ट्रेड डीलच्या न्यूजमुळे ज्या पद्धतीनं दुपारी मार्केटनं मोमेंटम पॉझिटिव्हमध्ये पकडला आहे, मला वाटतं उद्यासुद्धा कदाचित तो कंटिन्यू होऊ शकतो. जर निफ्टी 25,900च्यावर मेंटेन राहिली तर 26,000 पण निफ्टी जाऊ शकते. एकंदरीत मार्केटचा बायास थोडासा वीक आहे, पण न्यूज बेसिसमुळं थोडंसं मार्केट रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करते आणि जर न्यूज फ्लो चांगला राहिला तर मला वाटतं आणि ग्लोबल क्यूज उद्या जर चांगले असतील तर निश्चित पॉझिटिव्ह स्टार्ट घ्यायला आपल्याला उद्या हरकत नाही आहे. उद्याच्या सेशनला त्यामुळे ट्रेड करायचं असेल तर 25,900 पिवट पॉईंट आहे. 25,900च्या वर गेलं तर 26,000पर्यंत निफ्टी जाईल. 26,000च्या वर मेंटेन राहिला तर निश्चित स्वरूपात मला वाटतं फर्दर रिकव्हरी किंवा शॉर्ट कवरिंग येऊ शकतं. जे काही शॉर्ट कवरिंग या शॉर्ट्स या रॅलीमध्ये झालेत ते 26,000च्या वरती गेलं तरच शॉर्ट कवरिंग येईल. तेव्हा पहिला आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स निफ्टीला 26,000 आहे. 25,900च्या वर 26,000पर्यंत जाऊ शकतं. सपोज ग्लोबल क्यूज खराब असतील किंवा खाली आलं, FIची विक्री चालू आहे त्यामुळे जर खाली आलं तर 25,850 एक सपोर्ट आहे इमिजिएट बेसिसला. 25,850च्या खाली आलं तर परत पुन्हा 25,700पर्यंत आपण खाली येऊ शकतो. अदरवाईज 25,900च्या वर 26,000पर्यंत निफ्टी उद्या जाऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,000 ज्या पद्धतीनं क्लाइंब केला आहे, बंद दिला आहे. 59,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला. आता हायर लेवलला 59,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्यामुळे बँक निफ्टीचा आहे तो 59,500 या रेंजमध्ये उद्या ट्रेड करू शकतो. लोअर लेवलला 59,000 स्ट्रॉंग सपोर्ट, हायर लेवलला 59,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. हायर लेवलला FIजकडून विक्री होते. कालही FIजनी 1,700 करोडची विक्री केली. DIजनी बाईंग चालू आहे कंटिन्यू. 3,500 करोडचं बाईंग DIजनी केले. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये जे आहे FIच्या विक्रीमुळे हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग होते आणि थोडंसं त्यामुळे कॉशियस राहणं गरजेचं आहे. पण लोअर लेवलवरून न्यूज बेस
किंवा टेक्निकली सुद्धा 25,700च्या पद्धतीनं सपोर्ट घेतला आहे. जर हा इंटॅक्ट राहिला 25,900वर मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते. यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1744 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1080 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 39 शेअर्स पडले, त्या बाजूला 11 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये आज जास्त आहे. इव्हन सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत. त्याला खास करून लीड केले IT, बँक्स, फार्मा, ऑटो, मेटल आणि रिअल्टी. सगळे सेक्टर्स अर्धा ते 1% वर पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत आणि सगळे सेक्टर जे आहेत ते पॉझिटिव्हमध्ये आहेत. त्यामुळे ब्रॉड बेस रिकव्हरी लोअर लेवलवरून आज आले असं म्हणता येईल. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्याल तरी युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस. डाऊ फ्युचर्स 130 पॉईंट मायनस आहेत. कालच्या तेजीनंतर US मार्केट थोडेसे खाली आहेत, पण ॲक्च्युअली मार्केट USची संध्याकाळी सुरू होतील त्यावेळी बघणं गरजेचं आहे की त्याची चाल कशी राहील. तर US मार्केटमध्ये थोडीशी चांगली पॉझिटिव्ह रिकव्हरी आली, पॉझिटिव्ह बायसनं ट्रेड झालं तर आपण उद्या एक चांगला पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण हायर लेवलला FIsकडनं थोडी विक्रीची शक्यता आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.